तर मित्रांनो एबीसी वर्कआउट आले जणांना माहित नाही एबीसी वर्कआउट बाबा काय ABCDEF असे म्हणतात पर वर्कआउट पण एबीसी वर्कआउट काय ते मी तुम्हाला एबीसीचे सगळे सेट मी तुम्हाला आज दाखवणार आहे। मग ते कसे करायचे चुका कुठं काय होतात एबीसीचा फायदा आपल्याला स्पीड इन्क्रीज साठी होतो 100 मीटर साठी होतो आणि जे आपले बॉडी अलाइनमेंट असते 100 मीटर साठी खास त्यासाठी एबीसी वर्कआउट फायदेशीर ठरतो। भरपूर जण चुकतात त्यासाठी मी खास हा व्हिडिओ बनवतोय। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सेट काही चुकू नका। तुम्ही जेव्हा वर्कआउट करत असाल तेव्हा असं सेम वर्कआउट बघून केलं तर तुम्हाला 100% फायदा होतो। तर चला आपण एबीसी वर्कआउट बघू। पहिल्यांदा आपण हायने घ्यायचं आणि प्रत्येक सेट आपल्याला 50 मीटर पर्यंत पुढे जायचं मित्रांनो। म्हणजे हायने करत पूर्ण 50 मीटर जायचं। हायने करताना बॉडी थोडीशी पुढे झुकलेली पूर्ण ही हँडस्विंग ही अशी आणि पूर्ण गुडघे हायने वरती पाहिजे। हायने म्हणजे पूर्ण गुडघे वरती आले पाहिजे। तर मी तुम्हाला दाखवतो। भरपूर जण असं करतात हा वर्कआउट न हा तो वर्कआउट नाही तुम्हाला दाखवतो। असं हायने करताना पूर्ण हे हँडस्विंग हे खिशापर्यंत ही अशी पाहिजे। बॉडी पुढे थोडीशी झुकलेली समजलं का मित्रांनो। ही आपल्याला 50 मीटरचे 30 सेट तीन सेट करायचे समजलं। याच्यामध्ये रेस्ट अजिबात घ्यायचं नाहीये। तर पहिल्यांदा आपल्याला हायनी सेट घ्यायचा आहे। हायनी सेट कसा घ्यायचा आहे तर मित्रांनो पूर्ण आपली हँडस्विंग ही पाहिजे पूर्ण खिशापासून गालापर्यंत ही अशी बॉडी थोडीशी झुकलेली पूर्ण हायनी झाली पाहिजे। मी तुम्हाला दाखवतो 50 मीटर पर्यंत आपल्याला 3 सेट घ्यायचे समजलं। असं पूर्ण आपल्याला 50 मीटर पर्यंत घ्यायचंय। मी फक्त तुम्हाला वर्कआउट दाखवायचंय तुम्हाला करायचंय वर्कआउट। आता दुसरा सेट दाखवतो तुम्हाला। आता आपल्याला बॅकनी घ्यायचंय। बॅकनी मध्ये आपल्याला हँड स्विंग पण स्विंग करायचे। काय भरपूर जण हात माग धरतात आणि बॅकनी करतात तसं न करता आपल्याला हँड स्विंगची पण ह्याच्यामध्ये प्रॅक्टिस होऊन जाणार। त्यामुळे हँड स्विंग पण करायचे आणि बॅकनी म्हणजे आपला पूर्ण पाय माग सीटला लागले पाहिजे समजलं आणि पूर्ण एकदम फास्ट मध्ये करायचे। त्याचे पण आपल्याला 50 मीटरचे 3 सेट करायचे म्हणजे 50 मीटर अंतरामध्ये आपल्याला पूर्ण सेट करायचं आहे आणि पुढे आपल्याला स्ट्राइड मारत जायचं म्हणजे 50 मीटर झाल्याच्या नंतर पळत जायचं पुढे परत मागे राहायचे विदाउट रेस्ट। मित्रांनो मी आता आपल्या बोलण्यामध्ये भरपूर वेळ वायाला जातो त्यामुळे कमीत कमी वेळामध्ये कसा व्हिडिओ होईल हे आपण ट्राय करूया। मी आता कंटिन्यू तुम्हाला सेट दाखवतो तसं मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दाखवतो सांगतो की कसं वर्कआउट किती सेट करायचे। डायरेक्ट कंटिन्यू वर्कआउट करूया वेळ भरपूर जातोय बोलण्यामध्ये।
मित्रांनो हा एबीसी झाल्यानंतर आपण याच्यामध्ये जम्पिंग वर्कआउट पण ऍड करणार आहे आपल्या बॉडीच्या स्ट्रेंथसाठी. जम्पिंग वर्कआउट हे आपण प्रत्येकी 3-3 सेट घ्यायचे आणि 15 ते 20 जंप घ्यायचे. समजलं? तर आपण जम्प तर मित्रांनो हा वर्कआउट आपल्याला ना आठवड्यातून 2दा करायचा आहे किंवा एकदा मॉर्निंगला केला आणि आठवड्यातून एकदा इव्हिनिंगला करायचा आहे. आणि चांगला पूर्ण वर्कआउट करायचा आहे. वर्कआउट करायच्या अगोदर चांगला वॉर्मअप करून करायचं आहे आणि वर्कआउट झाल्यानंतर काहीतरी डाएट वगैरे तुम्ही ठेवत जा. तुम्ही वर्कआउट चांगला करता पण आहे ना डाएट चांगला करत नाही, त्यामुळं तुमची बॉडी पण चलत नाही. आणि स्ट्रेचिंग चांगली करा वर्कआउट झाल्याचं. तर स्ट्रेचिंगमध्ये काय काय करायचं मी वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे, ह्याच्यातच काय सगळं सांगत नाही. आणि वर्कआउटला चांगले असे बॅग बिग सोबत आणायचे, पाण्याची बॉटल आणायची, काहीतरी खायला आणायचं. आता मी बघा पाण्याची बॉटल रिच सर, आता डबा ह्याच्यामध्ये द्राक्षे, आता खाणार मस्तपैकी टरबूज आणलंय, संत्रे आणले मस्त. आता 2 कार्यकर्ते चाकू पण आणलेलं आहे सोबत. सगळं हात्याला सोबतच ठेवतो म्हणजे कसं काय अडचण नाही आली पाहिजे. बघा चाकू पण सोबत, खार 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 कापायचा, मस्त खायचं, खायचं प्यायचं दंड देत राहायचं आणि मोकार दिवसभर अभ्यास करायचा. आणि ह्या टॅबलेट आहे, ह्या टॅबलेट मल्टीविटॅमिनच्या आहे. ह्या कॅन्डी आहेत, चॉकलेट आहेत, पण ह्या मल्टीविटॅमिनच्या टॅबलेट आहेत. त्या पण मी वर्कआउट झालं घेत असतो. आणि अजून बॅगमध्ये मल्टीविटॅमिनची टॅबलेट आहे. आता पोरं म्हणतात सर मल्टीविटॅमिन आम्हाला नावं सांगा पटकन, पण तुम्ही ओमेगा 3 मल्टीविटॅमिन कोणत्या पण कंपनीचं घ्यायचं तर काय हरकत नाही, स्वस्त पण भेटतं. आता प्री वर्कआउट आहे, मी प्री वर्कआउट कधी कधीच वापरतो, पण बॅगमध्ये माझ्या कायम सोबत असतं. आणि हा बँड, हे एक बँड आहे आपलं वर्कआउटसाठी, मी कायम माझ्यासोबत असतं. हे अशा गोष्टी कायम सोबत पाहिजे, नाही तर पाणी नाही आणलं, हे नाही आणलं, लोकांचं पाणी प्यायचं, कवर बेकार चोटपणा करायचा. त्यामुळे सगळ्या गोष्टी सोबत ठेवायच्यात. समजलं? खायचं प्यायचं तर रोजच आणायचं मित्रांनो. समजलं का? व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. जय हिंद. आईला काल मंगळवार होता, हे कधीच आणलंय मस्त पैकी. धर घे ओढून नावा करते व्हिडिओ बन, आता खाऊन घेऊ त्याची.